बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना, तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. गेल्या कित्येक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आंदोलन उग्र होत असताना, पेट घेत असताना तुम्ही पाहिलं असाल, शेवटी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झाला. कारण शेवटी आमदारांची घरं फुकली गेली, त्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या. कारण मराठ्यांचं आंदोलन अतिशय निर्णायक टप्प्यावर आलं होतं. जरांगे पाटील साहेबांचं उपोषण चालू होतं, पण महाराष्ट्रभर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होत होता. अशा वेळेत या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले देवेंद्र फडणवीस, त्या महाराष्ट्राचे गृहमंत्री, मी उपमुख्यमंत्री म्हणणारच नाही, कारण असंवैधानिक पद आहे, त्यांच्याच भाषेमध्ये बेकायदेशीर पद आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे गृहमंत्री, ज्यांच्यावर या सगळ्याची जबाबदारी होती, हा माणूस नेमका होता कुठे? तर हा माणूस होता जवळपास 2.5 दिवसाच्या छत्तीसगडच्या दौऱ्यावर. आता छत्तीसगडमध्ये नेमकं काय चालू होतं तेही तुम्हाला सांगायला हवं. छत्तीसगडमध्ये निवडणुकांच्या प्रचारांचा रणधुमाळा चालू होता आणि याच्यामध्ये सीमावर्ती भागांमध्ये जिथे मराठी टक्का आहे, तिथे मराठी मतांसाठी या माणसाला बोलवला गेला होता, एक प्रचारक म्हणून. मतांमध्ये फाटाफूट करायची असते ना, त्यासाठी या माणसाला बोलवलं गेलं आणि हा माणूस तिथे 2.5 दिवस मुक्काम ठोकून होता, महाराष्ट्राला या आगीमध्ये सोडून. म्हणजे जरांगे पाटील साहेबांचं उपोषण चालू होतं, त्याविषयी आम्हाला जराही देणं घेणं नाही, पण आम्हाला आमचा प्रचार मात्र सराखोपर. अशा प्रकारचे हे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या बाहेर गेले असताना हे अंधभक्त जे आहेत ना, जे आज उद्धव साहेब ठाकरेंना प्रश्न करतायत, अंधभक्त म्हणजे ज्यांच्या डोळ्यावर सोडा वॉटरची ती बाटली असते ना, त्या बाटलीच्या काचांपेक्षाही एवढी जाड काच असते ना, तिच्या भिंगाचे चष्मे घातलेले हे अंधभक्त त्याही पेक्षा जास्त, विशेषतः हे राणेंसारखे, नितेश राणेंसारखे हे जे अंधभक्त आहेत ना, या अंधभक्तांना हा प्रश्न तेव्हा सुचत नाही, पण ह्यांनी आपली अक्कल केव्हा पाजळली? ज्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे हे मराठा आरक्षण आंदोलन संपल्यानंतर, जरांगे पाटील साहेबांचं उपोषण मागे झाल्यानंतर, हे ज्यावेळेस उत्तराखंडमध्ये भगवान महादेवाच्या दर्शनाला गेले, त्यावेळेस मात्र हे राणेंनी आपली अक्कल पाजळली, किंवा राणेंसारख्या तत्सम बगल बच्चांनी आपली अक्कल पाजळली. काय म्हणतायत? यांना जळता महाराष्ट्र दिसत नाही का? चला असो, या राणेंसारख्या बगल बच्चांकडे हे गोचिड असतात, गोचिड. ते जनावरांच्या, विशेषतः कुत्र्यांच्या अंगाला गोचिड असतात बघा, कुत्र्यांच्या अंगाला असे टच्च भरलेल्या गोचिड असतात. ह्या कुठल्याही नाहीत, ह्याचं स्वतःचं काही नसतं, हे फक्त दुसऱ्याचं रक्त प्यायची कामं करतात. ह्या असल्या गोचिडी आहेत, ह्या वैचारिक गोचिडी पण आहेत. यांच्याकडे किती लक्ष द्यायचं आता हा एक मोठा प्रश्न सोडून द्या. पण ह्यांना सांगणं आहे, एक प्रश्न साधा देवेंद्र फडणवीसांना विचारा की महाराष्ट्र जळत असताना महाराष्ट्राचा गृहमंत्री नेमका होता कुठे? जो गृहमंत्री मराठ्यांवर लाठीचार्ज करायचा आदेश मात्र स्पष्ट देत होता त्यावेळेस, बरोबर? चला, हा विषय थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. माझा महत्वाचा आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी अतिशय महत्वाचा असलेला एक विषय मी तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतोय. ज्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ असेल, महादेवांचं मंदिर असेल, केदारनाथ असेल, इथे दर्शनाला गेले, त्यावेळेस तिथे आलेल्या इतर भाविकांनी ज्या प्रकारे साहेबांना प्रोत्साहन दिलं, ज्या प्रकारे साहेबांच्या मागे ठाम उभे राहिले, त्याविषयी मला आज तुमच्याशी बोलायचंय. इथे काही सगळा मराठी क्राऊड नव्हता आला, कारण ही ज्योतिर्लिंग आहेत. इथे उभ्या देशातनं हिंदू समाज येत असतो, उभ्या देशातनं महादेवांचे भक्त येत असतात, प्रत्येक भाषिक. कित्येक ठिकाणी साहेबांना असं वाटलं असेल की आपण महाराष्ट्रातच आहोत. काही ठिकाणी अशा प्रकारच्या घोषणाबाजी झाल्या की साहेब आप आगे बढ़ो, बाळासाहेबांच्या नावाने घोषणा झाल्या, त्याही हिंदीमध्ये. तुम्ही पुढे वा, आम्ही आहोत तुमच्या सोबत. म्हणजे देशातल्या जनतेला वाटतंय की ह्या माणसासोबत काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. विचार करा की ह्या माणसाला उभ्या देशामध्ये एक सर्वसमावेशी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं. कडवट हिंदुत्ववादी शिवसेना पक्ष, पण सर्वसमावेशी असलेली भूमिका. आमचं हिंदुत्व वैर शिकवत नाही, आम्ही कित्येकदा सांगितलं. शिवसेनेचा गाभा, शिवसेनेचं कोर हे कडवट हिंदुत्वाचंच आहे. आमच्या रक्तात भगवा, आमच्या विचारात भगवा. आम्ही कडवट हिंदुत्ववादी, पण आमचं हिंदुत्व कुणाला वैर शिकवत नाही, कुणाला कमी लेखायला शिकवत नाही. काय सांगावं, कित्येकदा साहेबांनी सांगितलं आमचं हिंदुत्व काम कसं द्यावं ह्याचा विचार करतं. तोंडात राम आणि हाताला काम, हे आमचं हिंदुत्व शिकवतं. यांना हे कळणार नाही. पण असो, ज्या वेळेस तिथे बाळासाहेब ठाकरे की जय, उद्धव साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है, अशा जेव्हा घोषणा लागल्या, त्यावेळेस कळालं की हे नेतृत्व सर्वसमावेशी आहे. देशभर या नेतृत्वाला अशाच प्रकारे ओळखलं जातं.
खरं तर इंडिया आघाडीसाठी हा एक चांगला शुभ संकेत आहे. खरंच हा चांगला शुभ संकेत आहे. मला आणखी काही गोष्टी सांगायच्या. त्याच ठिकाणी ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, तुम्ही पाहिलं असाल बिदर, भालकी, बेळगाव, कारवार, निपाणीचे काही भाविक तिथे आले होते. त्यांनी ज्यावेळेस पाहिलं उद्धव साहेब तिथे आलेत, त्यांनी घोषणा दिल्या, बिदर, भालकी, कारवार, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. जाएंगे तो महाराष्ट्र में, रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में, अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या. कारण कारवार, निपाणी, बिदर, भालकी या सगळीकडच्या मराठी मंडळींना माहिती आहे की हा एकमेव माणूस आहे जो या सगळ्यासाठी प्रयत्न करेल. कारण त्यांना माहिती आहे ज्या ज्या वेळेस कर्नाटकात निवडणुका लागतात, सीमावर्ती भागात प्रचारासाठी शिवसेनेची अख्खी फळी, शिवसेनेच्या उच्चस्तरीय नेतृत्वाची अख्खी फळी तिथे बिदर, भालकीमध्ये, बेळगाव, कारवार, निपाणीमध्ये उतरत असते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागे ठाम उभा राहत असते शिवसेना. म्हणजे प्रत्येक वेळचं आहे, बाळासाहेबांच्या काळचं हे. बाळासाहेबही कायम जायचे, आम्ही कायम जाणार. विचार करा, हा बाळासाहेबांचा विचार नेमका कुणी पाळला? याही वर्षी तुम्ही बघा, ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सांगून शिवसेनेचं धनुष्य आणि नाव चोरलं, त्यांनी तिकडे बेळगावामध्ये मराठी उमेदवारांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे प्रचार करण्यासाठी तिकडे गावोगाव पछाडली. एकनाथ शिंदे आणि टोळी तिकडे मराठी उमेदवारांना कसं पाडता येईल यासाठी गावगाव फिरत होती भारतीय जनता पक्षाची उपरणी घालून. हा शिवसेनेचा विचार आहे, हा बाळासाहेबांचा विचार आहे. हे सगळं थोतांड आहे, ही सगळी चोरी आहे. बेळगाव, कारवार, निपाणीमध्ये ज्या वेळेस महाराष्ट्र एकीकरण समिती स्वतःला एकटं वाटून घेत होती, त्यावेळेस शिवसेनेसारखा भक्कम पक्ष तिच्या मागे उभा राहिला. प्रत्येक वेळी, प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेने आजवर तिथे कधीही उमेदवार दिला नाही. शिवसेनेची स्थिती अतिशय भक्कम असताना देखील शिवसेनेने तिथे कधीही उमेदवार दिला नाही. मराठी मतांमध्ये फाटाफूट होऊ नये. कारण मराठ्यांना ती दुहीची तो दुहीचा शाप आहे. दुहीच्या खडकावर मराठ्यांची ती बीज टाकली ना, दुहीची बीज ती अशी उमलतात, अशी. म्हणजे माती जरी नसेल, सुपीक माती, खडकावर देखील दुहीची बीज मराठ्यांच्या मनामध्ये अशीच उमलतात. पण इथे शिवसेनेने या सगळ्याला एक काट मारली. महाराष्ट्र एकीकरण समितीला कुठेही कमजोर करण्याची शिवसेनेने कधी भूमिका घेतली नाही. पण तुम्ही पहा, या भारतीय जनता पक्षाने या सगळ्या मेंढ्यांना घेऊन जाऊन तिथे प्रचार केला. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचं एक साधं उदाहरण घ्या. कुठे राहिला हा पक्ष? औषधाला देखील शिल्लक राहिला नाही. औषधाला देखील ज्या भारतीय जनता पक्षाने याचा हात धरून, या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा हात धरून गोव्यामध्ये राजकारण केलं. आज भारतीय जनता पक्ष गोवाभर आहे, पण महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष कुठेही नाही. याचा तुम्ही विचार करा. मला नवल वाटतं एकनाथ शिंदेचं आणि त्यांच्या बगल बच्चांचं. तुम्ही बाळासाहेबांचा विचार कुठल्या तोंडाने सांगता? नवल वाटतं. तिकडे आज ज्यावेळेस घोषणा झाल्या की रहेंगे तो महाराष्ट्र में, नहीं तो जेल में, बेळगाव, कारवार, निपाणी सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा, एक मराठा लाख मराठाच्या घोषणा. आदित्य साहेब कोणी काहीही बोलू द्या, आम्ही तुमच्या सोबत. या सगळ्या घोषणा मी लिहून घेतल्या साहेब. कारण शिवसेनेच्या ह्या वरिष्ठ नेतृत्वाला, म्हणजे पक्षप्रमुखांना, युवासेना प्रमुखांना, आदित्य साहेब ठाकरेंना ज्यावेळेस अशा ठिकाणी मिळणारा प्रतिसाद पाहतो ना, त्यावेळेस कळतं शिवसेनेचं तो कोर काय आहे. शिवसेनेची किंमत उभ्या जगाला माहिती, उभ्या महाराष्ट्राला माहिती, उभ्या देशाला माहिती आहे. मराठी माणसाचा शिवसेना हा आवाज आहे. आजही ज्यावेळेस महाराष्ट्राचा कणा मोडल्याच्या आपण गोष्टी वाचतो, कणा मोडलेला महाराष्ट्र आपण पाहतो, स्वाभिमान विकलेला महाराष्ट्र पाहतो, दिल्ली समोर झुकलेला महाराष्ट्र ज्यावेळेस आपण पाहतो, पण त्याच क्षणी ज्यावेळेस शिवसेनेच्या नेतृत्वाला अशा प्रकारे मिळणारा तो प्रतिसाद पाहिला ना, आजही वाटतं उद्धव साहेब तिथे मुख्यमंत्री म्हणूनच गेलेले आहेत. कुठेही वाटलं नाही की हे मुख्यमंत्री नव्हते. असं वाटत होतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तिथे उभा आहे. एक महाराष्ट्राचा स्वाभिमान काय असतो, अभिमान काय असतो, ठाकरे ब्रँड काय असतं ना, तो मात्र इथे पाहायला मिळाला. मला नवल वाटलं या अशा प्रकारचा प्रतिसाद पाहून. मला नवल वाटलं. मला माहित नव्हतं या अशाही परिस्थितीमध्ये उभ्या देशभरात अशा प्रकारचा प्रतिसाद मिळेल. पण ते पाहून एक थक्क झाला आणि मनाला एक कुठेतरी शांती वाटली की जे काही चाललंय शिवसेनेच्या बाबतीत उभा देश पाहतोय. भले तुम्ही सत्तांच्या जोरावर, पैशाच्या जोरावर सारं काही निभावून नेताय, पण देश पाहतोय. ज्या वेळेस त्यांच्या हाताला, ज्यावेळेस इथे निळी शाई लागेल, मी वारंवार सांगितलं इथे निळी शाई लागेल, त्यावेळेस ती शाई मात्र सत्याची असेल. मला त्याही सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगायची आहे. वहिनी साहेबांना ज्यावेळेस लक्षात आलं एका ठिकाणी आदित्य साहेब साहेबांच्या पुढे जाऊन, म्हणजे उद्धव साहेबांच्या पुढे जाऊन उभे राहिलेले आहेत, नकळतपणे त्यांच्याकडून ते त्यांच्या पुढे जाऊन आड उभे राहिले, म्हणजे पुढे जाऊन उभे राहिले. त्यांनी त्यांना मागे बोलावून घेतला. त्याचा तुम्ही व्हिडिओ पहा. मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवतोय. एकदा हा तुम्ही व्हिडिओ पहा, मग तुम्हाला कळेल मला नेमकं काय सांगायचंय. ज्यावेळेस ते पुढे जाऊन उभे राहिले, वहिनी साहेबांना लक्षात आलं, रश्मी वहिनींना, त्यांनी त्यांना मागे बोलावून घेतलं. हा असतो संस्कार. वडिलांच्या पुढे जाऊन ज्यावेळेस उभे राहिले, त्यांनी त्यांना मागे बोलावून घेतलं. खरं तर त्यांचेच सुपुत्र, त्यांचाच मुलगा तो.
पण तरीही कुठे कसं वागायचं हे लक्षात आलं पाहिजे, जागच्या जागी चूक पण दाखवून दिली पाहिजे. याला म्हणतात संस्कार. आणि ठाकरे फॅमिली आणि संस्कारांचं जुनं नातं आहे. तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, मी तुम्हाला सांगतो, पुढे माझं विश्लेषण सांगतो त्याबद्दल. मैडम हा व्हिडिओ पाहिल्यानंतर संस्कार आणि ठाकरे कुटुंब यांचं नातं तुम्हाला कळालं असेल. अतिशय बोलका व्हिडिओ आहे हा. तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो, ठाकरे कुटुंबातलंच एक उदाहरण देतो. मी राजसाहेब ठाकरेंविषयी सांगणार आहे. भले आमचे वैचारिक मतभेद असतील, पण जिथे तारीफ व्हायची तिथे तारीफ झाली देखील पाहिजे. अशाच एका बैठकीत ज्यावेळेस अमित ठाकरे नकळतपणे काही महत्वाच्या काही वरिष्ठ नेत्यांच्या समोर येऊन उभे राहिले, त्यांना आडवे येऊन उभे राहिले. त्यांना कदाचित कळालं नसेल, पण राजसाहेबांना ज्यावेळेस एक गोष्ट कळाली, त्यांनी लागलीच त्यांना बाजूला केलं आणि दूर उभे राहायला सांगितलं किंवा मागे उभे राहायला सांगितलं. तुम्ही पाहिला असाल कदाचित हा व्हिडिओ देखील, अनेक प्रसिद्धी माध्यमांनी हा दाखवला देखील. पण लक्षात घ्या, ह्या गोष्टींना राजकारणात फार महत्व असतं. झालेली चूक जागेवर सांगणं हे देखील महत्वाचं असतं. त्यालाच संस्कार म्हणतात, त्यालाच संस्कार म्हणतात. आज महाराष्ट्रामध्ये इतर पिढ्या देखील आपण पाहतोय, राजकारण्यांच्या इतर राजकारण्यांच्या पुढच्या पिढ्या पाहतोय, जे सिंधुदुर्गातल्या विशेषतः पहा ना, सकाळी सकाळी असं वाटतं 2 पेग हाणलेत की काय कोणीतरी. ज्या प्रकारची वक्तव्य, ज्या प्रकारची घाणेरडी भाषा, अर्वाच्य भाषा म्हणेन मी, वापरली जाते, ह्या राजकारण्यांकडे पाहिलं तर मला ती काही उदाहरणं आठवतात. काही वेळा मला फार गलिच्छ उदाहरणं आठवतात. मला गटार आठवतं, त्या गटारामध्ये झुंडीने घुशी फिरतायत, अतिशय गलिच्छ गटार. त्या झुंडीने घुशी फिरतायत, त्या घुशी देखील चढलेल्या आहेत. कुणाच्या पाठीवरचे खवले उडालेत, केस उडाले आहेत, कुणाच्या शेपट्या तुटल्या आहेत. पण ह्या घुशी आणि ही माणसं, पोखरणारी माणसं, यांचे चेहरे मला समान भासतात, समान चेहरे भासतात. तुम्हाला एक सांगतो, ह्या घुशी अशा प्रकारच्या असतात, बिलंदर. या गोष्टी ज्यावेळेस त्यांना खायला मिळत नाही ना, हे गटार देखील पोखरतात. भारतीय जनता पक्षाचं अगदी असंच होणार आहे. ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाकडे ह्यांना देण्यासाठी काही राहणार नाही ना, सगळं गेलेलं असेल. आज सत्ता आहे, आज सगळं काही आहे, त्यामुळे हे सोन्याचे दिवस पाहतायत हे सगळ्या गोष्टी. ज्यावेळेस देण्यासाठी काही राहणार नाही, त्यावेळेस मात्र ह्या अशा गोष्टी हे भारतीय जनता पक्षाचं गटार देखील पोखरून टाकतील. आणि तो दिवस दूर नाहीये शिवसैनिकांनो. जास्त काही बोलत नाही. उभ्या महाराष्ट्राने आज पाहिलं महाराष्ट्राचा ताठ कणा, स्वाभिमान, अभिमान काय असतो ते, आणि ते पाहिल्यानंतर आम्हाला देखील भरून पावल्यासारखं झालं. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो सप्रेम. जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जय महाराष्ट्र.